मिरगावचे ग्रामस्थ अशोक खरात विरोधात आक्रमक झालेत। मिरगावात खरातने अनेकांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे ग्रामसभा घेऊन कॅप्टन खरातवर गावबंदी घालणार असल्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतलाय। घर सोडून गेल्या 8 महिन्यांपासून पत्र्याच्या खोलीत राहावं लागत असल्याचा आरोप या ग्रामस्थानं केलाय। आमची पूर्वीची जागा तिथे त्या ईशानेश्वर मंदिर शेजारीच आहे, नदीच्या कडेला। तिथं आमचं क्षेत्र आहे, 8-9 एकर क्षेत्र आहे। तिथं आम्ही घर बांधून राहत होतो, पण आमची पूर्वापार येणारी जी वहिवाटी रस्ता खराब साहेबांनी बंद केला। त्याच्यामुळे आम्हाला गावात यावं लागलं। उलट वरून दमदाटी दिली आम्हाला का तुम्हाला रस्ता भेटणार नाही, आमची खाजगी जागा आहे, आम्हाला काय तुम्हाला रस्ता देणार नाही। आणि त्यांनी जाम नदीमध्ये कुंपण मारून घेतलं, म्हणजे पूर्ण पायवाट सुद्धा बंद केली, मंदिराकडे दर्शन जाण्याचा रस्ता सुद्धा बंद केला। अशोक खरात विरोधात मिरगाव वासीय आक्रमक झाले असून खरातला गावबंदी करण्याचा ठराव लवकरच ग्रामसभेमध्ये मांडला जाणार आहे। त्याचबरोबर खरात अध्यक्ष असलेल्या ईशानेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कारभार ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात देवस्थानचा कारभार ग्रामस्थांकडे येण्याची शक्यता वर्तवली जाते। विश्वासाचा संबंधच नाही, तलाठी त्याच्या कोलटी त्याच्या गरम सेवकही त्याचेच काय। हॅलो राजा बोले दल हाले, मराठी भाषेत सांगतो मी, तेव्हा यांना काय कळत। ग्रामसेवकच हजर नाही गावात 3 दिवसापासून। तेव्हा ग्रामसेवक हजर झाल्यानंतर ग्रामसभा घेऊन आणि आम्ही पूर्ण गावबंदी करणार आहे त्याला। गावाचं चर्चा करून, आणि जसं आता इथं काही बाबांच्या ज्या घटना घडल्या, ज्या ग्रामस्थांची बदनामी झाली, आमच्या पूर्ण गावाचं नाव महाराष्ट्रात देशात खराब झालं या घटनेमुळे। त्याच्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आणि त्याचा निषेध करून त्याला आम्ही पूर्ण गावबंदी करणार आहे। आमची एकच प्रतिक्रिया राहील की हे मंदिर मिरगाव ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात यावं आणि त्या मंदिराची पूजा अर्चा सगळी काय विधी असेल तो आम्ही करायला तयार आहे। अशोक खरात विरोधात तक्रार देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत। आता मिरगाव ग्रामस्थांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे। आता लवकरच ग्रामसभाही घेतली जाईल। गावबंदी सोबत खरात विरोधात आणखी कोणते ठराव आणले जातात याकडे लक्ष असणार आहे। प्रतिनिधी योगेश खरेसह प्रतिनिधी कुणाल जमदाडे, झी 24 तास।